कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने. सीटू, आयटक, इंटक व किसान सभेचा पुढाकार. देशातील व राज्यातील शेतकरी कामगारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आयोजित राज्यव्यापी निदर्शनांचा एक भाग म्हणून पुण्यामध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये सीटू, आयटक, इंटक व किसान सभेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनाचे नेतृत्व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम, निमंत्रक अजित अभ्यंकर, श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले, सीटूचे जिल्हा सेक्रेटरी वसंत पवार, इंटकचे मनोहर गडेकर, आयटकचे अनिल रोहम, TC सेंट्रल संघटनेचे इंद्रप्रकाश मेनन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी गणेश दराडे, जिल्हा घरकामगार संघटनेच्या किरण मोघे, अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या रजनी पिसाळ, मनपा कर्मचारी संघटनेचे प्रकाश जाधव यांनी केले. यावेळी जमलेल्या आंदोलकांनी आपल्या मागण्यांना घेऊन विविध प्रकारच्या घोषणा दिल्या. आंदोलकांच्या एका शिष्टमंडळाने जाऊन आपल्या मागण्यांचे एक निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले. सन 2022 मध्ये पारित केलेल्या 4 श्रमसंहिता रद्द करा. गरीब व मध्यम शेतकरी आणि शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा व शेतीमालाला हमीभावाचा कायदा करा. 10,000 रुपये प्रति महिना पेन्शन सर्वांना प्रदान करा. आशा कर्मचाऱ्यांना मंजूर केलेली वेतनवाढ देण्याचा सरकारी आदेश जारी करा. आशा अंगणवाडीसहित सर्व कर्मचारी कामगारांना 26,000 रुपये प्रति महिना किमान वेतन जाहीर करा. ESIC, बोनस, ग्रॅच्युइटी, वर्कमॅन कंपोजिशन ॲक्टमधील वेतनाची मर्यादा यावर सिलिंग रद्द करा. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण बंद करा. कंत्राटी कायदा रद्द करून कामगारांना कायम रोजगार द्या. अशा मागण्या निवेदनामधून करण्यात आल्या. आज संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारच्या विरोधामध्ये त्या राज्य सरकारांच्या विरोधामध्ये एक संघटितपणे शेतकरी आणि कामगार यांच्या एकजुटीचं असं आंदोलन चालू आहे. त्याचे विषय अगदी तसं म्हटलं तर स्पष्ट आहेत आणि कोणतेही नवीन नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदे केले. शेतकऱ्यांनी 1 वर्ष धरणं आंदोलन केलं. त्यानंतर त्यांनी ते रद्द केले. त्यावेळेला शेतकऱ्यांची मागणी होती की हमी भाव आम्हाला मिळतील याच्यासाठी एक कायदा करा, केवळ योजना नको. तर तो कायदा केंद्र सरकार अद्यापही करायला तयार नाही, कारण ते कायदे मागे घेऊन आता 1 वर्ष उलटून गेलेले, ते मला 2 वर्ष उलटून गेलेले. म्हणजे केंद्र सरकारला काहीही करायचं नाहीये. कुठच्याही एखाद्या बंधनामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत स्वतःला अडकून घ्यायचं नाहीये, हे खरं वास्तव. दुसऱ्या बाजूला कामगारांच्या बाबत अत्यंत भीषण असे कायदे केलेले आहेत. ते कामगार कायदे रद्द करावेत नवीन, आणि जुने कामगार कायदे चालू ठेवावेत. एवढंच नाही तर त्याच्यामधली कंत्राटीकरणाची जी तरतूद आहे जुन्या कायद्यातली सुद्धा ती रद्द करावी. आणि नवीन कायद्याचा तर आनंदच आहे, कारण त्याच्यामध्ये कंत्राटीकरणाला तर मुक्तच भाव दिलेला आहे. त्याचप्रमाणे आता अगदी महाराष्ट्रापुरतं स्पेसिफिक सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आशा कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्याचं सरकारने मान्य केलं, माध्यमांसमोर येऊन मान्य केलं की 7,000 रुपये वेतन वाढ आम्ही त्यांना देतोय. तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांनी सर्व माध्यमांसमोर सांगितलं आणि आशा कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. परंतु आता त्याच्यानंतर 2-2.5 महिने होऊन गेले तरी सरकार त्याचा GR काढायला तयार नाही. हे स्वतःची थुंकी स्वतः गिळणार अत्यंत बेभरोशाचं नादान असं जे सरकार आहे, शिंदे आणि फडणवीस यांचं खोके सरकार, याच्या विरोधामध्ये की त्यांना किमान काही लाज असेल तर त्यांनी हा आशा कर्मचाऱ्यांची मान्य केलेली वेतनवाढ तरी द्यावी. तीच गोष्ट अंगणवाडीची आहे. त्या अंगणवाडी आणि आशामध्ये भेदभाव निर्माण करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उपाशी मारण्याचं काम चालू आहे. गिग वर्कर जे आहेत, प्लॅटफॉर्म वर्कर ज्याला टोमॅटो, नंतर ओला, उबर, स्विगी वगैरे वगैरे, पोर्टर, तर या सगळ्यांना एक संरक्षण देणारा एक कायदा करा अशी मागणी आहे. असे खाजगीकरण रद्द करा, कंत्राटीकरण सरकारी नोकऱ्यांचं चाललंय ते रद्द करा, अशा विविध मागण्या या ठिकाणी घेऊन आंदोलन चालू होतं.
सगळ्या देशामध्ये चालू आहे आणि राज्यामध्ये पण ते आंदोलन झालेलं आहे. त्यासाठीच आम्ही इथं पुणे जिल्हाधिकारी कचेरीवरती मोठ्या संख्येने जमलेलो. आज 16 फेब्रुवारी 24 संपूर्ण देशभर कामगार शेतकरी विरोधी जे काही काळे कायदे झालेले आहेत त्याची अंमलबजावणी जरी अजून होत नसली तर संपूर्ण लोकसभेमधून ते मान्य करून घेतल्यानंतर कामगार गेली 4 वर्ष त्याच्या विरोधात लढतायत आणि आता त्या विरोधामध्ये लढत असताना आम्ही ती 4 श्रम संहिता रद्द करा ही आमची मागणी आहे. त्याच्यासाठी हा औद्योगिक बंद आज संपूर्ण देशभर जाहीर केलेला आहे आणि किसानांनी तो त्याच्या 3 शेतकरी विरोधी कायदे मागे घेतल्यानंतर त्यांना जे आश्वासित केलं मोदी सरकारने हमी भावाच्या संदर्भामध्ये असेल किंवा वीज कायदा 1920 हे 2020 तो मागे घेण्याचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात त्यांना आश्वस्त केलं होतं, पण गेल्या 4 वर्षात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सोडवणूक न केल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचं सुद्धा देश पातळीवर ते आंदोलन सुरू झालेलं आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणून आज पुणे जिल्ह्यामध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि ग्रामीण भागामध्ये किसान यांनी आज एकत्रित रस्त्यावरती प्रचंड संख्येने मोठं आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये खास करून उल्लेख करावा असं म्हणजे आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्स यांच्या प्रश्नासाठी सुद्धा ते या ठिकाणी आज मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात आणि सरकारला या माध्यमातून आम्ही इशारा देतो की जर सरकारने हे 4 श्रम संहिता मागे घेतल्या नाही, शेतकऱ्यांना हमी भाव दिला नाही आणि 2020 श्रम वीज कायदा जर मागे घेतला नाही तर पुढच्या काळामध्ये प्रचंड असं आंदोलन करून निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही त्याच्यावरती बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला वेठीस आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशा प्रकारचा आजचा निर्धार आमच्या या आंदोलनामधून आम्ही केलेला आहे. धन्यवाद. आजचं हे जे आंदोलन झालं हे कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि जे दरिद्री म्हणजे अतिशय गरीब समाजाचे लोक आहेत त्यांना सरकारने सुविधा द्याव्यात. ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत त्या परत द्याव्यात. जे कामगार कायदे रद्द केले ते कामगार कायदे जुने सुरू करून ते परत पहिल्यासारखेच कामगार कायदे राहावेत. नंतर जे खाजगीकरणाचं जे सरकारने घाट घातलेला आहे तो बंद करावा आणि या अशा अंगणवाडी या लोकांचा जो पगार आहे तो अतिशय कमी आहे. तर आमच्या मागणीप्रमाणे त्यांना 26,000 पगार मिळावा आणि जे पेन्शनर आहेत त्यांना 12,000 रुपये महिन्याला मिळावेत आणि खाजगीकरण रद्द करा. कुठल्याही संस्थेचं खाजगीकरण करू नका आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा हा आजच्या आंदोलनाचा आमचा मुख्य भाग आहे. साथियों, मेरा नाम है के इंदु प्रकाश मेनन, ट्रेड यूनियन कोऑर्डिनेशन सेंटर का महाराष्ट्र स्टेट कमेटी अध्यक्ष है. साथ में मैं सेंट्रल कमेटी का भी अध्यक्ष हूँ. देखिए, आज सबको जानकारी है, आज पूरा देश भर में ट्रेड यूनियन, सभी सेंट्रल ट्रेड यूनियन के कार्यकर्ता लोग या उनका अफिलिएटेड ट्रेड यूनियन, मतलब पूरा देश का सारे मजदूर वर्ग और साथ में किसान मोर्चा, जो संयुक्त किसान मोर्चा के माध्यम से आज हम लोग पूरा देश भर में एक दिन का आंदोलन किया है. ग्रामीण बैंक के अंदर भी पूरा कॉन्ट्रैक्ट लेबर प्राइवेटाइजेशन हो रहा है, तो उसके कारण एम्प्लॉयमेंट एक सबसे बड़ा समस्या है. नौजवान बिना एम्प्लॉयमेंट के लिए, मतलब बिना एम्प्लॉयमेंट में वो लोग तरस रहा है एम्प्लॉयमेंट के लिए, तो ये मुद्दा है. तो हमारे डिमांड है कि राइट टू एम्प्लॉयमेंट, जो संविधान के अनुसार राइट टू एम्प्लॉयमेंट सबको एम्प्लॉयमेंट मिलना चाहिए, हमारा मुद्दा है. और नया जो लेबर कोड बनाया गया है उसके वजह से सारे मजदूरों का अधिकार को खत्म कर रहे हैं, ये मुद्दा है. उसके अलावा ये जो किसानों को जो मुद्दा है, जो आप सबको जानकारी है, दिल्ली में पिछले 13 महीना ये किसान लोगों ने जो आंदोलन किया, सरकार उस वक्त में जो आश्वासन दिया, एग्रीमेंट बनाया और उसमें से वो जो एग्रीमेंट, किसी एग्रीमेंट उन्होंने अभी इम्प्लीमेंटेशन नहीं किया. उसमें सबसे बड़ा उनका है मिनिमम सपोर्ट प्राइस जो है, MSP जो है, उसका लीगल गारंटी होना चाहिए, ये अभी तक नहीं दिया जा रहा है. उनका जो प्रोडक्ट जो उनका उत्पन्न है उसका उचित माध्यम कीमत नहीं मिल रहा है. ये सारे इश्यू लेके किसान भी साथ में है. और आज दिल्ली में आप देख रहे, टीवी देख रहे, उसमें पता चलता है कि पूरा दिल्ली में पूरा बॉर्डर सील किया है, सारे किसान वहां मार्च कर रहे हैं, उसके लिए बंद कर दिया गया है. और देश का जनता ये चाहता है कि हमारा संविधान बचाए. आज हमारा संविधानिक अधिकार के ऊपर बड़ा एक ये आ रहा है, क्योंकि हमको फ्रीडम ऑफ स्पीच जो भी संविधान में जो बताया गया अधिकार है उसको बड़ा एक प्रश्न चिन्ह हमारे सामने है. बड़ा एक लोगों के दिल में एक, इसलिए देश का जनता ये मांगता है कि हमारा संविधान बचाए. देश बचाओ,
और संविधान बचाओ ये एक मुद्दा हम लोग के सामने है। तो ये हम चाहेंगे आने वाले समय में भी हम ये हमारा देश का जो जनता, हमारा वर्किंग क्लास, सारे जन विरोधी देश का जो जन विरोधी मुद्दों को लेकर सिद्धांत को तो खिलाफ हम लोग सब मिलकर किसान और मजदूर वर्ग एक साथ मिलकर आगे का लड़ाई चलते रहेगा जब तक सरकार इसको कोई सही निर्णय नहीं लेंगे।